वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता आणि 18वा त्याच्याने साधलेला अध्याय. त्यामध्ये आता काय प्रत्येक असणार, ज्ञान असेल, कर्म असेल, कर्ता असेल. आता बुद्धी आणि धृती सगळ्यांना काय केलं, 3 विभागामध्ये हे सर्वच्या सर्व जे आहे त्या सगळ्यांना आता या ठिकाणी 3 विभागामध्ये डिवायडेशन केलं. सात्विक, राजसिक आणि तामसिक. मग त्यामधलं आपल्याला काय करायचं, साधकांसाठी हा सगळा विषय कसा, तर यामधलं राजसिक आणि तामसिक जी गोष्ट आहे, ही राजसिक आणि तामसिक गोष्ट आपल्याला काय करायची, सोडून द्यायची. आणि यानंतर जी सात्विक आहे, सात्विक कुठली साधना करत असताना साधना कशी असावी, तर साधना जी आहे सात्विक दर्जाची आपली साधना असावी. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये मग सात्विक ज्ञान म्हणजे काय, सात्विक कर्म म्हणजे काय, सात्विक कर्ता म्हणजे काय, कोणती बुद्धी सात्विक आहे, कोणती धृती सात्विक आहे, अशा प्रकारे त्या सगळ्याचं या ठिकाणी डिवायडेशन करण्याचं एवढंच कारण की त्याला साधकाला सारासार विचार करता आला पाहिजे की हा आता आपण करत आहे साधना, ह्या प्रकारचा अशा प्रकारच्या मनामध्ये असणारे भाव येतात. अरे दुसऱ्याबद्दल हिंसेचा भाव येतोय, म्हणजे आपली साधना कुठली चुकत आहे, आपण काहीतरी तामसिक साधनेकडे चाललेलो आहोत, काहीतरी आपला स्वार्थ ठेवून काम करतोय, राजसिक साधनेमध्ये आहोत. हो, परोपकाराय विरोध आहे, परोपकाराची वृत्ती मनामध्ये निर्माण होत आहे. आता आपण सात्विक साधनेकडे आहोत. म्हणजे अशा प्रकारे मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या वृत्ती आहेत, ज्या धृती आहेत, त्या सर्वच्या सर्व वृत्ती काय केल्या पाहिजे, सात्विक दर्जाच्या सजातीय वृत्ती प्रवाह जो आहे, हा सजातीय वृत्ती प्रवाह तैलधारावत अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. सजातीय वृत्ती प्रवाह म्हणजे काय, जो वृत्तींचा प्रवाह आपल्याला ससंवेद्य स्वरूप आत्मस्वरूपाकडे घेऊन जाणारा आहे, तो सजातीय वृत्ती प्रवाह हा काय झाला पाहिजे, हा अंतःकरणात निर्माण व्हावा. आणि तो निर्माण होण्याकरिता म्हणून हे सगळं काय आहे, हे कडच प्रिपरेशन आपण म्हणतो. एखादं कार्य करायचं असेल, एखादा समारंभ जर आपल्याला काय करायचा असेल तर आपण काय करतो, त्याची असणारी तयारी करतो. मग कोणी जेवण करायचं, कोणी काय करायचं, कोणी रांगोळी करायची, कोणी होमाचं हे आणायचं, कोणी अन्य खुर्च्या डेकोरेशन करायच्या, कोणी पाहुण्यांना सांगायचं, हे सगळं काय आहे त्याची असणारी पूर्वतयारी. मग हे काय करतो आपण, हे तू पाहुण्यांना सांग, तू खुर्च्या आण, तू स्वयंपाकाची तयारी कर, तू अमुक कर, तू तमुक कर. मग आपण कोणालाही सांगतो का, मग आपल्याच परिजनामध्ये जे चांगले आहेत, आपल्याला वाटतं हा बाबा त्याच्यामध्ये सात्विक आहे, हा व्यवस्थित हे काम करेल, जरी 4-5 मित्र असले तरी त्याच्यामधला जो मुख्य आहे हा याच्याकडे ही जबाबदारी हा व्यवस्थितरित्या सोडतात, ती जबाबदारी काय करेल, परिपूर्ण करेल. मग आपण काय करतो, त्याला सांगतो मग तू ह्या पाहुण्यांचं बघ, एखादा थोडासा हुशार आहे, त्याला काहीतरी याच्यामध्ये सगळं मंडईतलं नॉलेज आहे, सामान काय आणायचं नाही का, त्याला आपण म्हणतो तू बाजार आण. त्या अनुषंगाने ती वस्तू आपण त्या अनुषंगाने त्यांना सांगून काय करतो, तो समारंभ परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी हे सगळे घटक आहे. मग कार्यक्रम झाल्यानंतर लोक दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी आपल्याला फोन करून सांगतात किंवा दुसऱ्या दिवशी किंवा रात्री, समारंभ अत्यंत उत्तम झाला, फार सुंदर वाटलं, सगळं नियोजन तुमचं चांगलं झालं होतं. ही काय झाली, पोच पावती समारंभाची. परंतु ही पोच पावती प्राप्त करण्यासाठी नुसतं आपण एकट्याने केलं का, किंवा जो त्या ठिकाणी असणारा यजमान जो आहे त्या यजमानाने एकट्याने केलं का, नाही. मग काय, बाकीचे सभोवताल जे होते, कोणी मित्र असेल, कोणी नातेवाईक असेल, कोणी सुहृद असेल, अशा प्रकारचे जे कोणी होते, या सगळ्यांना काय केलं, त्यांनी एक काय केली, जबाबदारी वाटून. आणि मग त्यांनी त्यांच्या परीने याच्यापेक्षाही सुंदर, याच्यापेक्षाही चांगलं हे आहेच, पण ज्यापेक्षा मी हे काम करत आहे याच्याही पेक्षा मी चांगल्या दर्जाचं काम कसं करेल, अशा प्रकारची जी वृत्ती आहे, अशा प्रकारच्या वृत्तीने काय केलं, त्यांनी ते सगळा जो कार्यक्रम आहे किंवा जी त्यांना जबाबदारी दिली, ती सर्वच्या सर्व जबाबदारी त्या वृत्तीने त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न. आणि मग अशा सगळ्यांच्या मिळून सगळ्यांनी ती जी कर्म होती ती अतिशय व्यवस्थित ज्यावेळेस केली, त्या सगळ्याचं एकत्रीकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस समारंभ शेवटी काय वाटला, अतिशय सुंदर झाला, ही त्याची पोच पावती. तसंच या ठिकाणी समारंभ कोणता, या आत्मज्ञान प्राप्त करण्याचा समारंभ आहे. ते आत्मज्ञान त्या ठिकाणी
प्राप्त करायचं, कोणाला जीवाला प्राप्त करायचं सुस्वरूप. मग त्यासाठी हे जे सगळे आहेत ज्ञान कर्म कर्ता बुद्धी धृती, हे सगळेच्या सगळे काय आहेत त्याच्या भोवतलचे, त्याच्या बरोबर आहेत. आता मग काय करायचं, यांना तो जे आहे हा जीवात्मा करतो, कोणतं ज्ञान पाहिजे, कोणतं कर्म केलं पाहिजे, कशा प्रकारे करता झाला पाहिजे, कशा प्रकारे आपली बुद्धी असली पाहिजे, हे सगळं काय हा विचार करून. म्हणजे बाकी जे आहेत कोण राजसिक आहे कोण तामसिक आहे, या सगळ्यांना काय करतो, नाही तू नको, तू राजसिक आहे, तू स्वार्थाचा विचार करतो, तू तामसिक आहे, तू दुसऱ्याला त्रास देशील. हा सात्विक आहे, हा साधू वृत्तीचा आहे, हा दुसऱ्यांसाठीच काम करेल, परोपकार आहे, स्वतः विभूत आहे हा. आणि अशा प्रकारे जो सात्विक वृत्तीचा आहे त्याला काय करेल, तो जीवात्मा ते कार्य करेल. मग सात्विक वृत्तीचं जे काय कार्य आहेत ते सगळीच्या सगळे कार्य या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न की साधनाने आपल्या जीवनामध्ये जर करायचं असेल, साधना करत असताना हे सगळे पॅरामीटर्स आपण म्हणतो, परीक्षण. त्या ठिकाणी आता तुमचं झालं तिथे रसायनशास्त्राचा असं केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये शेवटी खाली तर सगळा प्रयोग झाला की खाली निरीक्षण नाही तर परीक्षण. निरीक्षण काय तुम्हाला जाणवलं, तसं आपण ज्यावेळेस साधना करत असतो नुसती साधना नको. मग साधना करत असताना त्या ठिकाणी काय पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. काय होत आहेत आपल्यामध्ये, आम्ही बाबा 1.5-2 वर्षात आम्ही गीता शिकत आहे, माझ्या अंतःकरणामध्ये काय बदल झाले 2 वर्षामध्ये. आता मला पहिल्यासारखा राग येतो का, आता माझी स्वार्थी वृत्ती राहिली आहे का, आता मला दुसरा त्रास देऊशी वाटतो का. या सगळ्या ज्या वृत्ती आहे अंतःकरणाच्या, त्या अंतःकरणांच्या वृत्तीचा अभ्यास आता आरंभला पाहिजे. तर त्या वृत्तींमध्ये आता बदल झाला पाहिजे. 2-2.5 वर्ष गीता शिकून दुसऱ्याला त्रासच द्यायची जर मनामध्ये पुन्हा वृत्ती होत असेल, मग ते गीता शिकण्याचा उपयोग काही नाही. मग कुठे सर्वभूत इथे हा वासुदेव सर्वम हा सिद्धांत जो आहे, हा सिद्धांत म्हणजे काय पचनी पडला नाही. औषध दिलं पण काय काय वेळेस औषध सुद्धा पचनी पडत नाही. त्या रोगावर एखादा रोग झाल्यानंतर अजीर्ण होईल, ते होईल, त्याच्यावर काय करतात, मग घरची आई असेल किंवा कोणी का असेल आप्त असतील, तेव्हा हे असं करा, मग हे औषध घ्या. मग ते औषध घेतल्यानंतर काय होतं, ते औषध घेतल्यानंतर जास्त उलट्या होतात आपण म्हणतो. म्हणजेच काय, ते औषध सुद्धा काय त्याला पचनी पडत नाही. तसे आता हे शेवटच्या मात्रा आहे. कुठला 18वा अध्याय जे आहे, 18व्या अध्यायामध्ये सगळं सांगायचं साराचा तात्पर्य काय, ते आता हे शेवटच्या मात्रा आहेत. आता हे 17 अध्याय झाल्यानंतर आता हे असंच झालं पाहिजे. आता हे तुमचं परीक्षण आहे, निरीक्षण आहे या ठिकाणी की असं झालं का, खरंच मी मुक्त संगो नहमवादी धृत्योत्साह संविता सिद्ध सिद्धो निर्विकार करता सात्विक उच्चते, या न्यायाने मी कर्म करतो का माझं कसं कर्म करण्याची पद्धती, रागी कर्मफल प्रेतो लुब्धो हिंसात्मक सुखी, राजसिक करताय का मी, का तामसिके अयुक्त प्राकृत स्तब्धा शठो नैष्कृतसा, का मी तामसिक करतो. अरे मग मला हा कुठला राजसिक नको, तामसिक, हा मी सात्विक दर्जाचा आहे, मुक्त संग अनहंवादी, कुठल्या प्रकारचा अहंकार नाही मनामध्ये, कुठल्याही प्रकारच्या फलाची अपेक्षा नाही, सिद्ध असिद्धी दोन्हीमध्ये निर्विकार, हा काही जरी झाले ते अंतःकरणाचं असणारं जे तरंग आहे, या कुठल्याही अंतःकरणामध्ये तरंग निर्माण होत नाही. अशा प्रकारे ज्यावेळेस मी साधना करेल त्यावेळेस काय होईल, ती साधना फलद्रूप होईल. आणि आता एवढा बदल हा झाला पाहिजे. किती आहे आता 2-2.5 वर्ष झालं आहे. आता मग 2 ते 2.5 वर्षामध्ये निश्चितपणे आपल्या अंतःकरणामध्ये हा सगळा जो बदल होत असेल, त्या ऑब्झर्वेशन आता चालू झाली सगळी. 18वा अध्याय म्हणजे काय, म्हणून सगळा विषय सारासार घेतला. दुसरा अध्याय जो आहे, पहिलं सगळं सांगितलं, त्याच्यात जास्त श्लोक जे आहेत गीतेमध्ये, तर दुसरा आणि 18व्या अध्याय, दुसरा आरंभीचाच आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी उपदेश केला 11व्या श्लोकामध्ये, अशोचानंद शोचवादांच्या भाषेत वगैरे सगळं सांगून त्या ठिकाणी. पण तिथं 72 अनेक श्लोक सांगितले. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा शेवटच्या सारासार सगळा विचार, सगळ्याचं सार थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न म्हणजे 18वा अध्याय. जे काय सांगितलं, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, हे जे काय सगळं सांगितलं, भक्तियोग, हे सगळं सांगितलं त्याचं सार स्वरूपाने त्याचं निरीक्षण. आता असं आहे का, मुक्त संगो अनहंवादी धृत्योत्साह समन्वित सिद्ध सिद्ध्यो निर्विकार करता सात्विक उच्चते, की अशा प्रकारे आता अंतःकरणाची वृत्ती झाली आहे का, रागी कर्मफल प्रेतो
लुब्ध हिंसात्मक शुची हर्ष शोकान्विता करता राजस उच्यते. अशा प्रकारे वृत्ती आहे. राजसिक आहे का तामसिक आहे का सात्विक आहे हे प्रत्येक साधकाला जाणून घेण्याकरिता, म्हणून हा सगळ्याचा असणारा सारासार विचार या ठिकाणी भगवंतांनी 18व्या अध्यायामध्ये सांगितला की हेच निरीक्षण आता आली पाहिजेत. तर तुम्ही काय जे आहे गीतेची परीक्षा आहे ते परिपूर्ण झालेले आहात. म्हणून ही सगळी निरीक्षणं आपली आहेत. आता हे आपणच अन्यस्य हृदयस्य अभाव, अन्याचं दुसऱ्याचं हृदय आपण जाणू शकत नाही. आपणच जाणलं पाहिजे की नाही आता हो खरोखर माझी जी वृत्ती आहे परोपकारी बनलेली आहे. आता मला एखादं कर्म करताना ग्रॅमलिंग होत नाही किंवा मी रडत कर्म करत नाही. ते पण सांगितलं कशा प्रकारे कर्म केलं पाहिजे, कशा प्रकारे त्या कर्म करत असताना असणाऱ्या अंतःकरणाची स्थिती काय असली पाहिजे ते तर सांगितलं. म्हणजे सर्वच्या सर्व जे गोष्टी आहे ज्याचा सारासार विचार या ठिकाणी त्यांनी सांगितला. आणि मग त्यानंतर हे सगळं झालं कर्ता कर्म हे सगळं झाल्यानंतर आता बुद्धीचा विषय या ठिकाणी त्यांनी घेतला. बुद्धी आणि धृती. मग कोणती बुद्धी सात्विक आहे? आता बुद्धीचा विषय मेन विषयावर आता कुठल्या श्लोकाच्या 30व्या श्लोकाच्या द्वारे जी वास्तविक बुद्धी आणि धृती या सगळ्याचा परिपाठ. तुमची बुद्धी जी आहे एकदा बुद्धी तुमची काय म्हणतो आपण बुद्धी म्हणून त्या ठिकाणी ध्याय येतो विषयान तुमचा संकल्प. त्या बुद्धीची नुसतं चिंतन केलं तरी काय केलं ती स्वतःचा नाश करून घेते. म्हणजे बुद्धी कशा स्वरूपाची पाहिजे? सात्विक स्वरूपाची बुद्धी म्हणजे कोणती? राजसिक कोणती? तामसिक बुद्धी कोणती? हे या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला 30व्या श्लोकाच्या माध्यमातून. आणि 30व्या श्लोकातून या ठिकाणी सर्वात प्रथम सात्विक असणारी बुद्धी. कोणती बुद्धी सात्विक आहे म्हणजे आता आपल्याला कळलं पाहिजे की आपली बुद्धी सात्विक आहे का नाही. मग सात्विक बुद्धी कोणती? तर सात्विक बुद्धी तीच कोणती म्हणतायत भगवंत? प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षंच या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. ती जी बुद्धी काय? प्रवृत्तींच निवृत्तींच. प्रवृत्ती म्हणजे काय? निवृत्ती म्हणजे काय? कशामध्ये प्रवृत्ती झाली पाहिजे, कशामध्ये निवृत्ती झाली पाहिजे. म्हणजे प्रवृत्ती निवृत्ती या दोन गोष्टी जाणते. म्हणजेच काय? जी कर्म मार्गाला अथवा मोक्ष मार्गाकडे घेऊन जाणारी. या दोघांमधला फरक जाणून घेतली की नाही हे या प्रकारे आपण गेलं प्रवृत्ती मार्गाकडे गेलो तर काय होईल? तर या प्रवृत्ती मार्गाकडे गेलो तर पुनरपी जननम पुनरपी मरणाकडे येऊन न दुसरी निवृत्ती मार्गाकडे मग गेलं पाहिजे हा मोक्षाकडे घेऊन जाणार आहे. अशा प्रकारे जाणती. नंतर कार्य अकार्य. कोणतं कार्य केलं पाहिजे, विधी कोणता आहे, निषेधात्मक विधी आणि निषेधात्मक कोणतं कार्य आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. अरे हे विधी सांगितलं आहे हे केलं पाहिजे, हा निषेध सांगितला आहे. सुरामा पिबेत अक्षयमा दिव्यई हे सगळं काय निषेधात्मक सांगितलेलं आहे. हे आपल्याला करायचं नाही. म्हणजे अशा प्रकारे काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे ते सुद्धा कार्य अकार्य शास्त्रम प्रमाणम दे. शास्त्राने आम्हाला काय सांगितलं काय नाही सांगितलं याचा सारासार विचार करून किंवा याचा सारासार विचार करणारी. नंतर भय अभय. त्यानंतर भयाचं कारण अभयाचं कारण. काय भयाचं कारण आहे? ते सगळं जे काय आहे ते भयाचंच कारण आहे. काय ते सगळं जी जाणणारी आहे. अथवा अभय कशाने प्राप्त होणार? द्वैत जे आहे द्वैतात द्वै भयम भवती. अद्वैतामध्ये अभय प्राप्त होतं. जोपर्यंत द्वैत आहे तू आणि मी ही जोपर्यंत भावना आहे तोपर्यंत युद्धाचा प्रसंग. मामका पांडवाश्चय म्हणून सांग माझं आणि तुझं हे काय भयाला कारण. ज्यावेळेस तू माझ्यापासून भिन्न आहे तो माझ्यापासून भिन्न आहे ही भावनाच मनुष्याच्या मनामध्ये भयाला कारण भीत होते. मग त्याच्यापासून असं होईल का त्याच्यापासून तसा होईल. आणि अभय द्वैताद्वै. द्वैत जे आहे ते भयाला कारण आहे आणि अद्वैत अभयाला कारण आहे. सर्वत्र एकच भाव एकच आत्मतत्व सर्वत्र आहे. अशा प्रकारे जो विचार आहे तो अभयाला आहे. म्हणजे अशा प्रकारे जी बुद्धी काय प्रवृत्ती निवृत्ती कार्य कार्य भय अभय. नंतर अत्यंत महत्वाचं काय बंध आणि मोक्ष. अरे हे जे आहे मला बंधनाला कारण. बंध म्हणजे नक्की काय? पुनरपी जननम पुनरपी मरण या संसारात येणं म्हणजे काय?
अथवा मोक्ष. मोक्ष म्हणजे वास्तविक काय, मोक्षाच्या असणारी व्याख्या काय, म्हणजे मोक्ष म्हणजे नक्की काय होतं, स्वरूपाची प्राप्ती म्हणजे काय होतं, या सगळ्या गोष्टी वेत्ती. वेत्ती म्हणजे जानाती. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी जी जाणते ती कोणती, सा बुद्धी पार्थ सात्विकी. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा सारासार, या सगळ्या मुख्य गोष्टी, या सगळ्या मुख्य गोष्टींचा सारासार विचार जे करणारे आहे. प्रवृत्ती म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, कार्य म्हणजे काय, आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय भय, कुठे अभयाची प्राप्ती होणार आहे, कुठे द्वैताद्वै भयम भवती, कुठलं भय, कुठे भय प्राप्त होणार आहे. त्यानंतर नक्की बंध म्हणजे काय हा संसाराचा, आणि त्याच्यापासून मोक्ष म्हणजे काय, त्या मोक्षाची असणारी व्याख्या काय, ब्रह्मही भवती, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी आदी वाक्यांच्या द्वारे जे काय मोक्षाचं व्याख्यान केलेलं आहे ते खरंच आहे का. अशा प्रकारे सारासारची बुद्धी विचार करते. त्या सर्व सारासार विचार करणाऱ्या बुद्धीला या ठिकाणी काय सांगितलं, सात्विक दर्जाची बुद्धी. म्हणजे आता आपली जी बुद्धी आहे, ह्या आपल्या बुद्धीमध्ये हा सगळा विचार, 18 अध्याय झाल्यानंतर हे सगळेच्या सगळे विचार सारासार आता आपल्या बुद्धीमध्ये अथवा आपल्या बुद्धीच्या पटलावर हे सर्वच्या सर्व विचार आता आले पाहिजे. तर काय म्हणतात तो आचार्य म्हणतात, प्रवृत्तींच्या इति प्रवृत्तींच्या प्रवर्धनम बंध हेतु कर्ममार्ग शास्त्रवेदस विषय, निवृत्तींच्या निवृत्ती ही मोक्ष हेतु संन्यास मार्ग. बंध मोक्ष समान वाक्यत्वात् प्रवृत्ती निवृत्ती कर्मसन्यास मार्ग इति अवगम्यते. कार्ये विहित प्रतिषिद्धे लौकिके वैदिके च शास्त्रबुद्धेः कर्तव्ये कारणे तत् कस्य देशकालादि अपेक्षया दृष्टादृष्टार्थानां कर्मणां भयाभये विवेदि अस्मात् इति भयं चोरव्याघ्रादि न भयम् अभयं भयञ्च अभयञ्च भयाभये दृष्टादृष्टविषयोः भयाभयोः कारणे इत्यर्थः. बन्धं सहेतुकं मोक्षं च सहेतुकं च या वेत्ति विजानाति बुद्धि सा पार्थ सात्विकी. तत्र बुद्धि तत्र ज्ञानं बुद्धे वृत्तिः बुद्धिस्तु वृत्तिमदिः धृती अपि वृत्तिविशेष एव इति एव बुद्धेः. म्हणजे काय आता म्हणतात आचार्य या ठिकाणी म्हणतात, प्रवृत्ती म्हणजे काय, तर प्रवृत्ती म्हणजे बंधाला कारण होणारा कर्ममार्ग. प्रवृत्ती जी आहे, प्रवृत्ती शब्दाची व्याख्या आचार्य या ठिकाणी करतात. आचार्य म्हणतात प्रवृत्ती म्हणजे काय, तर प्रवृत्ती म्हणजे प्रवर्तन म्हणजे बंधाला कारण होणारा कर्ममार्ग. जो कर्ममार्ग बंधाला कारण होणारा आहे, तर जे कर्म आपल्याला काय फळाची अपेक्षाने केल्यानंतर आपल्या बंधाला कारण होणार आहे, अशा प्रकारचा जो कर्ममार्ग आहे ती प्रवृत्ती. मग निवृत्ती म्हणजे मोक्षाला कारण होणारा संन्यास मार्ग. म्हणजे दोनच मार्ग, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या, हे दोनच. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञान योगेन सांख्यानां कर्म योगेन योगिनां. कर्ममार्ग आणि योगमार्ग म्हणजे ज्ञान मार्ग, सांख्य मार्ग, की अशा प्रकारचे हे जे दोन आहेत, हे दोन मार्ग तेच या ठिकाणी सांगितलं. प्रवृत्ती म्हणजे प्रवर्तन बंधाला कारण होणारा कर्ममार्ग, निवृत्ती म्हणजे मोक्षाला कारण होणारा संन्यास मार्ग. हे दोन मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहेत. प्रवृत्ती म्हणजे आचरण, निवृत्ती म्हणजे आचरण न करणे हा अर्थ करून. म्हणजे प्रवृत्ती म्हणजे काय, म्हणजे प्रवृत्ती म्हणजे आचरण, हे करायचं, आणि निवृत्ती म्हणजे हे करू नये असा अर्थ करू नये. म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्तीचा अर्थ काय घ्यायचा, तर प्रवृत्ती आणि निवृत्तीचा अर्थ या ठिकाणी सांगितलं. ज्या वाक्यात बंध व मोक्ष सांगितलेले आहेत त्या वाक्यात प्रवृत्ती व निवृत्ती सांगितली असल्यामुळे, किंवा कर्माला बंध हेतुत्व व त्याग लक्षण संन्यास मार्गाला मोक्ष हेतुत्व असल्यामुळे प्रवृत्ती व निवृत्ती या शब्दाने तेच अर्थ येथे घेतले पाहिजेत. म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती या शब्दाने काय, कर्ममार्गाला बंध हेतुत्व आणि संन्यास मार्गाला मोक्ष हेतुत्व या अनुषंगानेच अलग लक्षात, जो एक बंधाचा मार्ग आहे आणि एक मोक्षाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे, अशा अनुषंगाने या ठिकाणी काय प्रवृत्ती आणि निवृत्ती या शब्दांचा अर्थ या ठिकाणी त्यांनी घेतला पाहिजे असे ज्ञात होते. कार्य म्हणजे विहित व निषिद्ध म्हणजे कर्तव्य अकर्तव्य अर्थात करणे व न करणे. कार्य म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे विहित म्हणजे काय करायचं आपल्याला नक्की आणि काय करायचं नाही. विधी म्हणजे करणे, निषेध म्हणजे करू नये.
हे शास्त्राने सगळं सांगितलं. नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्य ही सगळी कर्म सांगितली. आणि त्यानंतर विधी आणि निषेधात्मक सुद्धा काय केलं पाहिजे. अर्संज्ञा, उपासित, या वंजिहोत्रम, जिजात वगैरे अनेक प्रकारचे हे 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 केलंच पाहिजे. हे कदापि करू नये. न सुराम पिबे, दारू आधी पिऊ नये, हे सगळं सांगितलं शास्त्राने. म्हणजे अशा प्रकारे हे जे आहे म्हणून त्याला या ठिकाणी सांगितलं ते सगळं कार्य म्हणजे विहित व निषिद्ध म्हणजे कर्तव्य अर्थात करणे व न करणे. कशाचे करणे आणि न करणे. देश काल वगैरे ना अनुसरून दृष्टफलक आणि अदृष्टफलक कर्माचे करणे होय. म्हणजे देशकालाच्या अनुषंगाने काय ज्याच्यामधनं दृष्ट आणि अदृष्ट फलाची प्राप्ती होते. ते करणं आणि न करणं म्हणजे काय. ज्याच्यापासून दृष्ट आणि कुठलंही कर्म केल्यानंतर फलप्राप्ती आहेच. काही दृष्ट आहेत, काही साक्षात आहेत. एखाद्याला बोलला फाटकन तो काय करेल, लगेच तुमच्या श्रीमुखामध्ये एक देऊन हे साक्षात फल झालं, हे दृष्ट फल झालं लगेच. नंतर अदृष्ट म्हणजे केल्यानंतर त्याचं कालांतराने परिपक्व अवस्थेत जे काही कर्म केले त्या ठिकाणी संचितामध्ये गेले, तिथून त्यानंतर परिपक्व अवस्थेमध्ये आल्यानंतर ते त्याचं फळ तुम्हाला देणार, ते अदृष्ट फल. म्हणजे अशा प्रकारे कर्माची दोन्ही फळं आहेत. दृष्ट म्हणजे तात्काळ, अदृष्ट म्हणजे काही वेळाने देणार. अशा प्रकारचं अदृष्ट कर्माचे कारणे होय. आणि म्हणजे अशा प्रकारे कर्म करत असताना ही दोन प्रकारची फळं आपल्याला प्राप्त होतात. भयाभय, ज्यामुळे मनुष्याला भीती वाटते ते भय. आणि या उलट अभय म्हणजे ज्याचा विषय दृष्ट हा. या उलट अभय म्हणजे ज्याच्यामुळे भीती वाटते ते भय. ज्या गोष्टीमुळे मनुष्याच्या मनाला काय होतं, भीती वाटते ती भय. आणि ज्याच्या उलट म्हणजे भीती वाटत नाही ते अभय. ज्याचा विषय दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष व अदृष्ट म्हणजे परोक्ष आहे. अशा म्हणजे पहिला काय, पहिला सांगितलं ज्याचा विषय दृष्ट आहे म्हणजे प्रत्यक्षात आहे. इथं मगाशी सांगितलं एखाद्याला वाईट तुम्ही काय बोलला किंवा त्याच्याबद्दल निंदा नालिस्ती केली की काय तो लगेच येईल आणि काय करेल, तुमच्या श्रीमुखामध्ये एक छान प्रसाद देईल. हे काय लगेच दृष्ट फल त्याचं. तेच इथे सांगितलं ज्याचा विषय दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष लगेच आहे तो. आणि अदृष्ट म्हणजे परोक्ष, ज्याचा विषय नंतर मिळणार फळ आहे. अशा प्रकारे काय अशा भयाभयाची जी कारणे आहे ती असा याचा हेतू आहे. म्हणजे अशा प्रकारे अनिष्ट साधन हे भय आणि इष्ट साधन हे अभय. अनिष्ट ज्यावेळेस आपण वाईट करतो त्या वाईट कर्माचा आपल्याला काय भीतीच होते. कुठलाही वाईट कर्म करताना आमच्या मनामध्ये काय एक प्रकारची भीती निर्माण असते की अरे हे करू का नको, हे करू का नको. तेच सांगितलं अनिष्ट साधन हे भय आणि इष्ट साधन. आणि चांगलं जर कर्म करायचं असेल तेव्हा आपल्याला मनामध्ये आपल्या प्रकारे आत्मबल प्राप्त होतं. नाही अरे हे चांगलं करतोय आपण, मग कुणी विरोध जरी केला तरी आपल्या मनामध्ये वाटत असं नाही हे चांगलं आहे, याच्या हिताचंच आहे. तर मग काय ते आतलं असणारं आपलं मनोबल आहे ते आपलं काय धैर्य वाढवत नाही. काहीतरी असं योग्यच करत आहे मी. म्हणजेच काय तिथं अभयाची मनाला काय करतं ते प्राप्ती करून देते. तेच सांगितलं इष्ट साधने त्या अभया म्हणजे काय बंध सहेतुकम व मोक्ष सहेतुकम यांना जी जाणते. म्हणजे बंध सहेतुक आणि मोक्ष सहेतुक यांना जी बुद्धी जाणते ती बुद्धी पार्थ सात्विक होय. म्हणजे अशा प्रकारे बंध आणि मोक्ष, हा बंध याला बंध म्हणतात आणि याला मोक्ष म्हणतात. अशा प्रकारे बंध आणि मोक्षाची काय जी जाणते की बाबा हा बंधा या मार्गाने गेल्यानंतर, या कर्म मार्गाने गेल्यानंतर त्याचा असणारं फल मी प्राप्त केल्यानंतर ते फल भोगण्यासाठी मला पुन्हा यायचं आहे. किंवा क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती या न्यायानं हे सगळं किती पुण्य केलं तरी जोपर्यंत माझ्या अकाउंटमध्ये जसे पैसे आहेत तोपर्यंत ATM चालणार आहे. तो त्याचप्रमाणे जोपर्यंत हा पुण्याचा संचय आहे तो पण त्या लोकांची मला प्राप्ती राहणार आहे, त्या ठिकाणी सुख अनुभवणार आहे. परंतु ज्या क्षणी माझं पुण्य क्षीण होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, मला पुन्हा याच ठिकाणी यायला लागणार आहे. अशा प्रकारे म्हणजेच काय हे सगळंच्या सगळं जरी किती केलं तरी हे बंधनालाच कारण आहे. मग काय केलं पाहिजे, मग मोक्ष जो आहे, मोक्ष मार्ग जो आहे स्वस्वरूपाचं ज्ञान, मी कोण याचं ज्ञान जाणण्याचा मग ती प्रयत्न करते. ब्रह्मैवती हे जे ज्ञान आहे, अध्यात्म ज्ञान जे आहे हे अध्यात्म ज्ञान जाणण्याचा जी प्रयत्न करते ती बुद्धी या ठिकाणी सात्विक दर्जाची बुद्धी त्यांनी सांगितली. मग राजसिक बुद्धी कोणती, तर राजसिक बुद्धी आहे ती सांगितली यया धर्मम धर्मंच कार्यं च कार्यमेव च अयथावत् प्रजानाति
बुद्धी सा पार्थ राजसी अयथावत प्रजानाती. अयथावत म्हणजे व्यवस्थितपणे जसं पाहिजे त्याप्रमाणे ती जाणत नाही. काही ते उलटच समजायचं, उलटच जाणायचं, जसं सांगितलं त्याप्रमाणे नाही. गुरु परंपरा, आचार्य परंपरा, ग्रंथ परंपरा याच्या अनुषंगाने एखादी जी गोष्ट आहे ती गोष्ट त्या अनुषंगाने नाही जाणायची. मग त्याचा भलताच अर्थ आपल्याच बुद्धीने कपोल कल्पना करून त्या ठिकाणी जी जाणते. म्हणजेच काय, यया धर्मम अधर्मंच कार्यंच अकार्यंच काय करते, अयथावत जाणाती. अयथा म्हणजे व्यवस्थितपणे. धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, कार्य म्हणजे काय, अकार्य म्हणजे काय, हे सगळं जे आहे, कर्तव्य म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय, हे सगळं याचं व्यवस्थितपणे नक्की धर्माची व्याख्या काय, नक्की अधर्माची व्याख्या काय, नक्की कर्तव्य काय, नक्की अकर्तव्य काय, हे सगळेचे सगळे जे निर्णय रूप काय जे आहे काय करते ते अयथावत. अयथावत म्हणजे काय, तर अयथ म्हणजे व्यवस्थितपणे काय, सर्व प्रकारे निर्णय रूपाने नव्हे तर अनिर्णय रूपाने. म्हणजेच काय, जे पाहिजे तसं नाही, उलटच. काय काय जणांना किती जरी सांगितलं तरी काय होतं, काय काय बुद्धिमान असतात, त्यांना आपण सांगितलं नाही असंच करा, तर तसं नाही, ते भलतंच करणार. नाही हे असं ठेवा, तर ते तसं नाही, ते उलटच ठेवणार. म्हणजे अशा प्रकारे जी जे आहे अयथावत म्हणजे व्यवस्थितपणे सम्यक जसं शिकवलं आहे त्याप्रमाणे सम्यक न जाणता स्वतःच्याच मनाने त्यांना जसं वाटतं किंवा त्यांना कोणीतरी काहीतरी सांगितलं जसं ते जे आहे त्याप्रमाणे जी बुद्धी समजते ती बुद्धी राजसिक म्हणजे अयथावत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय, थोडक्यात अयथावत हे सर्वात मुख्य. अयथावत म्हणजे व्यवस्थितपणे जसं आहे, शास्त्र गुरुपरंपराच्या अनुषंगाने एखाद्या गोष्टीचं ज्ञान जसं आहे त्याप्रमाणे न समजता त्याच्या उलटच समजणे म्हणजे राजसिक बुद्धी. या ठिकाणी सांगितलं काय म्हणतात आचार्य, यया इति यया धर्मम शास्त्रचोदितम अधर्मंच प्रसिद्धम कार्यंच अकार्यंच एव पूर्वोक्ते एव कार्याकार्ये अयथावत न यथावत सर्वतः निर्णयाने न विजानाति बुद्धीचा पार्थ राजसिक. अशा प्रकारे ज्या बुद्धीच्या योगाने काय होत आहे, ज्या बुद्धीच्या योगाने तो काय करतोय, ज्या बुद्धीच्या योगाने पुरुष शास्त्रविहित धर्माला आणि अधर्माला म्हणजे शास्त्र निषिद्ध आचरणाला, कार्य व अकार्य म्हणजे वरच्या श्लोकात सांगितलेलेच कार्य आणि अकार्य याला अयथावत म्हणजे पूर्णपणे नव्हे म्हणजे सर्व प्रकारचा निर्णय न घेता मनुष्य जाणतो, व्यवस्थित निर्णय न घेता. बघा लक्षात, पूर्णपणे अयथावत म्हणजे काय, व्यवस्थित त्याचा निर्णय करत नाही. नक्की काय करायचंय, कन्फ्युजन. थोडक्यात मनामध्ये काय, संदेह संशयाची असणारी भावना, मनामध्ये कन्फ्युजन असतो की काय करायचं, नक्की नाही हे असंच झालं पाहिजे असं नाही, हे असं झालं तरी चालेल, ते तसं झालं तरी चालेल. अशा प्रकारे मनामध्ये जी कन्फ्युजन निर्माण करणारी बुद्धी आहे, संशय निर्माण करणारी. थोडक्यात कन्फ्युजन म्हणजे मनामध्ये संशय करतोय पण करू का नको, अरे खरंच काय असं झाल्यानंतर असं होणार आहे का. मग अशा प्रकारे संशयात्मक अयथावत जाणणारी जी बुद्धी आहे अशा प्रकारची ती काय, ती बुद्धी आहे राजसिक दर्जाची बुद्धी. त्यातनं काय, त्यात समाधान प्राप्त होतं. जसं सात्विक बुद्धीचं समाधान एखादी गोष्ट केल्यानंतर त्याप्रमाणे बाबा हे योग्यच आहे, शास्त्र गुरु आचार्य यांच्या अनुषंगाने एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस आपण छाती ठोकपणे सांगू शकतो की नाही हे असंच आहे. परंतु यांचाच उपदेश नसल्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानाने कधी कधी असं सांगितलंय तसं सांगितलं, ते सांगितलंय पण त्याचा असणारी प्रत्यक्ष मार्गदर्शिका नाही येते. तर पुस्तकामध्ये वाचून पण सांगितल्यानंतर तिथं प्रत्यक्ष आहे का, प्रॅक्टिकली नाही, फक्त थेरी चालली. प्रॅक्टिकली जे नॉलेज आहे ते गुरुग्रहातून किंवा गुरुच्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहिल्यानंतर मला प्राप्त होतं. आणि म्हणजे अशा प्रकारे जिथं प्रॅक्टिकली नॉलेज नाही तिथं काय होतं, अयथावत, त्याला कन्फ्युजन निर्माण होतं, कसं काय करायचं, कसं काय नाही करायचं. मग अशा प्रकारचे जे आहे बुद्धीमध्ये संशय कन्फ्युजन आहे ही सगळी बुद्धी या ठिकाणी राजसिक दर्जाची. कारण का, तिथं निश्चय नाही की हेच आहे. हा जो निश्चय दृढ निश्चय पाहिजे, हा दृढ निश्चय नसल्यामुळे कन्फ्युजन असल्यामुळे मग काय, जिथं कन्फ्युजन आहे तिथं वस्तूची सिद्धी नाही.
कारण का मनामध्ये करू का नको ही भावना आहे, म्हणून ही राजसिक दर्जाची सांगितली. आणि तामसिक म्हणजे सगळंच विरुद्ध. मग कोणती ते 32व्या श्लोकामध्ये सांगितलं, अधर्मम धर्ममिति या मन्यते तमसा वृता सर्वार्थान विपरीतांश्च बुद्धिस्ता पार्थ तामसिक. अशा प्रकारे अधर्मम धर्म इथं उलटच इथं संशय. सात्विकामध्ये व्यवस्थितच समजलंय आणि त्या अनुषंगानेच करतोय. राजसिक मध्ये संशय झालाय, काय करायचंय करतोय, परंतु मनामध्ये असा एकदम धीर नाहीये, असंच केलं पाहिजे असा गॅरंटी नाहीये 100%, थोडा ढळमळीत आहे. आणि इथं हा अगदी उलटच आहे. अधर्मम धर्ममिती या, हा काय करतोय, धर्मालाच अधर्म आणि अधर्माला धर्म समजायला सुरुवात केली. अधर्मम धर्म म्हणजे अशा प्रकारचा जो आहे तो काय, या तमसा वृत्त बुद्धी जी अविवेकेने वेष्टित झालेली बुद्धी आहे ती काय करते, अधर्मम धर्म इथे या अधर्माला धर्म असं म्हणायला सुरुवात केली. तरी उलट्यापेक्षा हे भयंकर आहे. जो अधर्म आहे तोच त्याला काय वाटायला लागला, तोच धर्म याला वाटायला लागला. आणि अशा प्रकारचा सर्वार्थान विपरीतांच्या, सर्व नैय पदार्थांना विपरीत जे जाणायचंय ते सगळं आता काय करतोय, अधर्मालाच धर्म म्हटलं. आता सगळंच्या सगळं काय हा उलटच आता जाणायला सुरुवात केली. सर्वार्थान विपरीतांच्या, सगळं जे आहे ते विपरीत म्हणजे उलटच जो जाणतो ती बुद्धी जी आहे ती बुद्धी अत्यंत धोकादायक, ती सरळ घेऊनच जातो. त्या तामसिक सांगितली म्हणजे जी वास्तविक जे करायचा जो धर्म आहे त्या धर्माला जी अधर्म सांगते. आणि अशा प्रकारे धर्माला एकदा अधर्म त्यांनी समजला की बाकी सगळ्या त्याच्या ज्या क्रिया आहेत त्या काय होणार, त्या सगळ्या त्याच्या उलट्याच होणार. कारण का धर्मालाच मुळे अधर्म समजला, त्यामुळे पुढे जाऊन होणारी प्रत्येक क्रिया जी आहे ही उलटीच होणार आहे. आणि अशा प्रकारे जो आहे तो तामसिक बुद्धी त्या बुद्धीला किती शांती जे आहे परमशांती ती त्याला प्राप्त करून देणार नाही. अधर्मम प्रतिधर्मम विहितम इति या मन्यते जानाति तमसा वृत्ताः सति सर्वान् एव नीय पदार्थान् विपरीतान् एव निजानाति बुद्धी सा पार्थ तामसी. अशा प्रकारे तमोगुणाने व्याप्त झाल्यामुळे जे अधर्माला म्हणजे निषिद्धाला, धर्म म्हणजे विहित समजते, निषिद्ध आहे, तरी सुद्धा काय करते, ही ज्या तामसिक असणारी ती जी असणार त्याच्यामध्ये आलेला अज्ञानाचं जे आवरण आहे त्या अज्ञानाच्या आवरणामुळे त्याला सुद्धा ती काय म्हणते, अरे हे सगळं जे आहे बरोबरच आहे. बघा तुम्ही अनेक काय असे असतात आपल्या जवळ असणारे काय की ते जे म्हणतात तेच त्यांना वाटतं बरोबर आहे. तर शास्त्र प्रमाण नाही, गुरुवाक्य प्रमाण नाही, काही प्रमाण, हेच बरोबर, सगळं चुकीच्या पद्धतीने झालेलं असतं. परंतु त्यांना वाटतं हे सर्व बरोबरच आहे. म्हणजे जे निषिद्ध आहे त्याला सुद्धा काय करतात, ते धर्म म्हणून मानतात. असे अनेक आहेत अलग अलग चांगले ज्याला परंपरा नाही, काही त्यांना म्हणजे त्यांना संस्कारच नाही. पण संस्कारहीनम न पुनंती वेद, हा शास्त्र सुद्धा जर संस्कारहीन असेल तर त्याला स्वतःचा अर्थ प्रगट करून सांगत. शास्त्राचे आहे मुख्यतः तुमचा भाव श्रद्धा सगळी जे शास्त्रावर असेल, गुरुवाक्य शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यावधारणा सांगितली. सा श्रद्धा कधीता सद्वी, तिथे श्रद्धा वाटते. मग काय तो आपल्या आपच सांगतो, तुम्हाला दुसरं काही करायचं नाही. अंतःकरणापासून तुमची त्याच्यावर श्रद्धा असेल, गुरुवाक्यावर श्रद्धा असेल, शास्त्रावर परिपूर्ण श्रद्धा असेल तर ते स्वतःच. आणि काय तिसरं म्हणजे संस्कारित पाहिजे, त्या अनुषंगाने संस्कार सुद्धा पाहिजे, संस्काराचे आचरण पाहिजे. म्हणजे काय विधी जे आहे त्या संपूर्ण विधीच्या अनुषंगाने सगळा निषिद्ध कर्म जे आहे त्याला त्यागच पाहिजे. ते नाही खायचं म्हणजे नाहीच खायचं. अशा प्रकारे जो आहे आचरण ज्याचा आहे संस्कारयुक्त त्याला शास्त्र ज्याचा स्वतःचा असणारा यथार्थ अर्थ स्वतःच सांगतो. त्याला पण दुसरं काही करण्याची गरज नाही. फक्त काय अशा प्रकारे त्याचं असणारी साधना गुरुवाक्य शास्त्रवाक्यावर काय पाहिजे, त्याची सत्यबुद्ध्यावधारणा पाहिजे. आणि मग तेच सांगितलं. आणि म्हणजे अशा प्रकारे मग हा जो तमोगुणाने युक्त झालेला आहे, अज्ञानाने युक्त झालेला हा काय धर्मालाच अधर्म समजल्यामुळे काय हा आपदामध्येच जातो.
त्याच्यावर संकटाव्यतिरिक्त काही नाही. आणि म्हणून तेच सांगितलं, तमोगुणाने व्याप्त झाल्यामुळे जी अधर्माला म्हणजे निषिद्ध धर्माला सुद्धा धर्म म्हणते, विहित समजते, त्याचप्रमाणे अर्थ म्हणजे नैय पदार्थ जिला विपरीत दिसत असतात ती बुद्धी तामसी. नैय जे प्राप्त करायचं तेच त्याला काय होतं विपरीत आहे. हे कशाला प्राप्त करायचं आहे, आत्मज्ञान प्राप्त करून काय करायचं आहे, मोक्ष मिळून तरी काय करायचं आहे. हां, एवढं सुंदर जीवन आहे, छानपैकी सगळं आहे. हां, अशा प्रकारे काहीतरी विपरीत कल्पना स्वतःची स्वतः करते आणि त्यामध्येच रममान होऊन काय पुन्हा जन्ममरणाच्या चक्रामध्ये अथवा दुःख फक्त दुःखच जी प्राप्त करून घेते ती तामसिक दर्जाची वृत्ती. म्हणून याच्यामध्ये जी आहे सात्विक दर्जाची वृत्ती आहे कोणती, की ज्याच्याद्वारे आपल्याला काय होत आहे, ही प्रवृत्ती निवृत्ती कार्य भय अवयव आणि बंध आणि मोक्ष जी जाणणारी आहे ती सात्विक बुद्धीचा आपल्याला आश्रय घेतला पाहिजे. आणि त्यानंतर आता धृती सांगितली, बुद्धी झाला. आता त्यानंतर धृत्यायाधारते मनप्राणेंद्रिय क्रिया हा योगेना विचारिण्या धृतीचा अपार्थ सात्विकी त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. उद्या पाठ होईल. आता काही अध्यायाचं पठन होणार नाही, बाहेर कार्यक्रमाला जायचं. उद्या नेहमीप्रमाणे 7:30 वाजता वर्ग होईल. ओम तत्सत.